क्षेत्रज्ञ या शब्दाने मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि क्षेत्र या संबंधी सर्व काही सांगितले. वाऱ्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा येतात त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलापात सर्व प्राणी उत्पन्न होतात. सूर्य किरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे मृगजळाचा महापूर प्रत्यक्ष दिसतो. पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये नाना प्रकारचे अंकुर उगवतात. त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते या क्षेत्र व क्षेत्रज्ञांच्या मिलापाने उत्पन्न होते. अर्जुना, याकरिता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरीही वस्त्रपणा हा सुतावरच आहे, अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणाऱ्यास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावेही वेगवेगळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत. असे पाहून जर तू आपल्या पोटात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यवधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यावयाचे नाही. अनेक कारणांमुळे लांब, वाकडी, वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुधी भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात, किंवा बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे का असेना पण ते बोरीचे असते यात अन्यथा होत नाही, त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारांचे असले तरी त्यांना व्यापून असणारी ब्रह्मवस्तू एकच आहे. निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एकच परमात्मा आहे. पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरीही त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकारांच्या सर्वांगात तो परमात्मा एकच आहे. ज्याप्रमाणे घागरीत व मठात आकाश एकच असते त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी यांना व्यापून असणारी वस्तू एकसारखीच आहे. ज्याप्रमाणे बाहुभूषण इत्यादी वेगवेगळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूराधिक अलंकारांची आटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूत आभास नाश पावणारा आहे, पण या भूत आभासात असणारा आत्मा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्म रहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञान्यांमध्ये चांगला डोळस आहे असे समज. ही त्याची स्तुती नसून तो खरच मोठा भाग्यवान आहे. देह हा गुण व इंद्रिये यांची राहण्याची जागा आहे. देह हा 3 धातूंनी बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट व भयंकर आहे. हा देह म्हणजे उघड 5 नांग्यांची इंगळी आहे अथवा जीवास लागलेली ही 5 प्रकारची आगच आहे. जीवरूप सिंहाला हा देह एक हरिणाचे राहण्याचे घरच सापडले आहे. त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही हे आश्चर्यच आहे. आपल्या नित्य भावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा नाश का करीत नाही हे समजत नाही. परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना देह तादात्म्याने आपला घात करून घेत नाही. शेवटी मरणानंतर तो ब्रह्मस्वरूपात जाऊन मिळतो. कोट्यावधी जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बळाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून परत बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात. ते ब्रह्म आकार रूप नदीचा पलीकडचा काठ आहे, म्हणजेच निराकार आहे. ते ब्रह्म नावाची पलीकडची कड आहे, म्हणजेच शब्दातीत आहे. ते परब्रह्म तुर्यावस्थेचा गाभा आहे. ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात त्याप्रमाणे मोक्ष इत्यादी साध्ये सुद्धा ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात. भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही त्याला ते सुख याच देहात विपुलतेने मिळते. कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज सारखे असते
तसा तो ईश्वर सर्वत्र चराचरात भरलेला आहे. अशा समत्वाने चराचराकडे पाहत असता जो जगतो तो खरोखर जन्म मरणाच्या अधीन होत नाही. म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. त्याचा अभेद भावरूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे. मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असे तो खरोखरच जाणतो. घरातील माणसे घरात वागतात पण घर काहीच करत नाही. आकाशात ढग धावतात पण आकाश मात्र स्थिर असते. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते. सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो. कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याच वेळी ब्रह्म संपन्न होता येईल. लाटा जशा पाण्यावर, परमाणूंचे कण जसे पृथ्वीवर, किरणे जशी सूर्यमंडळावर, देहाच्या ठिकाणी जसे अवयव, मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना, एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या, त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर अनुभवाला येईल त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. अशा रीतीने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. चूळ भरण्यास जसे अमृत मिळावे त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. असा हा अनुभव प्राप्त झाला असताना तो अनुभव चित्तात कायम ठेवावा. आता अजून एक दोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील त्या तू नीट चित्त देऊन ऐक असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधान रूप केले. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही. जलाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो ते दुसऱ्याच्या दृष्टीने. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही. आरशामध्ये मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असते. त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथा निरर्थक आहे. वाऱ्याची व वाळूची गाठ बांधणे हे कुठे शक्य आहे? अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालावयाचा? आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडायचा? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला, त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य, मेलेला व जिवंत यात जे सादृश्य, तेच सादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. रात्र व दिवस, सोने व कापूस यामध्ये जितके अंतर आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. हा देह तर पंचमहाभूतांचा बनलेला आहे. कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. काळरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याच्या गोळ्यासारखा घातलेला आहे व माशी आपले पंख फडफडवते तितक्या काळातच हा देह नाश पावतो. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो. कुत्र्याच्या किंवा इतर कुठल्या प्राण्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा होते. वरील या दोन परिणामांना जर तो देह चुकला तर तो किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम खूपच वाईट आहे. या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे स्वभावतः नित्य व सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भाग सहित नाही अथवा भाग रहित नाही. तो कर्म सहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही किंवा लठ्ठही नाही. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही. तो प्रकाशयुक्त नाही
किंवा प्रकाशरहित नाही, थोडा नाही अथवा पुष्कळही नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेलाही नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट किंवा साकार नाही अथवा अप्रकट किंवा निराकार नाही. तो आत्मा आत्मा असल्यामुळे आनंद किंवा सुख नाही अथवा आनंद रहित म्हणजेच दुःखही नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. तो आत्मा मोजला जात नाही, त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्च होत नाही. अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश असे म्हणण्यासारखे आहे. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात, पण तो आत्मा देहाकृती घेत नाही अथवा टाकीत नाही, तर जसाचा तसाच राहतो. आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात. या शरीरात आत्मा काही करीत नाही व करवीत नाही. सहज घडून येणाऱ्या व्यापाराचे ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही. याकरिता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही. तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. अर्जुना, मला सांग, आकाश कुठे नाही? आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करीत नाही, परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही, तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे, परंतु तो एकाच्याही संबंधाने विकाराने विटाळला जात नाही. वारंवार येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे की तो आत्मा शरीरस्थ देहादी संघात रहित असा ओळखावा. लोहचुंबक हा आपल्या संबंधाने लोखंडाला हलवितो, पण लोहचुंबक हा लोखंड नाही. तसेच क्षेत्र म्हणजे देह व क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यांमध्ये अंतर आहे. दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिवा व घर यात स्वभावतः अतिशय अंतर आहे. काष्ठांच्या पोटात अग्नी आहे, पण अग्नी काही काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच देह व आत्मा यातील भेद तू बुद्धीच्या डोळ्याने पहा. आकाशातून जसा एकटाच सूर्य दररोज त्रैलोक्य प्रकाशित करतो, त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला प्रकाशक आहे. या उपर आता या संबंधी काही विचारू नकोस व शंकाही घेऊ नकोस. हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते. या दोहींचे अंतर समजण्याकरिता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याच करिता शांतिरूप संपत्ती मिळवितात. शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोचतात. योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना क्षेत्र क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या आशेनेच करावे लागते. शरीर आदी सर्व गोष्टी तृणवत मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. मग अनेक प्रकारांनी ज्ञानाचे सायास करून अंतःकरणात निश्चित होतात. मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात, त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू. पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे, ती प्रकृती शुकनलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटल्यासारखी वाटते. हे तत्व जसे आहे तसेच ज्याला ठाऊक आहे. ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो,
अथवा शिंपेवर भासलेल्या रुपयाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा, त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे मी श्रीकृष्ण म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडला काठ आहे, जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्य असाम्य उरू देत नाही, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही, असे जे एकाकी आहे, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात, तेच पूर्ण होतात. म्हणजेच तेच ब्रह्म होतात. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास असा हा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशोब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला. आता इथे कोण कोणाला देणारा आहे? अर्जुन हा तर नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार. असे असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश आहेत. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलतो आहे. थोडक्यात काय तर श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले. तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता. उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवित होता. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक इच्छा वाढत होती. जेथे उत्तम स्वयंपाकीण असून तीच उदार वाढणारीही आहे व रसमर्मज्ञ असे जेवणारे भोगते मिळाले आहेत, तेथे जेवण्यात व वाढण्यात हात जसा पुढे सरसावतो तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष उत्सुकता पाहून व्याख्यानास चौपटपेक्षा जास्त जोर आला. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्या अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे. संजय म्हणतो, आता श्रीकृष्णाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल ते महाराज धृतराष्ट्रांनी ऐकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांतरसाने भरलेली कथा सांगितली. तो कृष्णार्जुनाचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू. केवळ शांतरसाची कथा वाणीच्या मार्गास आणली जाईल, परंतु ती शृंगार रसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी अशी सांगितली जाईल. ज्या रीतीने देशी भाषा साहित्याला सजवील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारील, अशा रीतीने अपूर्व व सुंदर देशी भाषा उपयोगात आणू. माझे शब्द त्यातील शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील. पिशाच्य इत्यादी अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू. सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मानात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा हो. कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक हो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येऊ. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास येऊ. सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता उत्पन्न येईल व घडून येईलच असे मी चांगले बोलेन. एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. माझ्या श्रीमंत श्री गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे. तुम्हा संत मंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय
आणखी तुम्हा संतांच्या चरणांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काहीच अडचण राहिली नाही. महाराज, सरस्वतीच्या पोटी सहज देखील मुके बालक उत्पन्न होणार नाही, अथवा लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नाही. त्याप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली? म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. देवा, श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अध्याय 13वा समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.